काय काय बरं चाललं इकडे? मी तिकडे गाडी बाहेर उभा केली, तुम्ही ते घुसायला येऊन बसला काय म्हणा? उठा पण दिसेल मला गाडी चालू करू द्या. मामे कोणी गेला? मामे ओ मामी, चला मामे चला, गेलो लागला चला. ए म्हातारे म्हातारे लागला चला. ए चटवाले बटवाले लागला चला. ए पैसा पैसा लागला चला. ए चला 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 कमी वाटचा गावी चला. ए चला 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 कमी वाटचा गावी चला. तर पुढे घर मागेदार, पुढे घर मागेदार, पाच खानाची खोली. आग बसून मामी तुम्ही खाऊ नका पुरणाची पोळी. सज्जन हो, हे भारूडमध्ये काय दादा कवडकेचं, अमिताभ बच्चनचं, हेमा मालिनीचं आणि माझ्या बापाच तर म्हणूच नाही. नाहीतर माझ्यासारख्या हिरोईनला वाटेल आईला पोरग मग साडी घातलं तेव्हा काय चुकीनं दिसत होतं. आम्हाला हाव संकेत केला म्हणून तुमच्या पुढे रात्रीच्या साड्या घालून नाचायची. याच ठिकाणी आम्ही कीर्तन भजन रातभर जर ओरडत बसलो असतो ना, या मंडपाशिवाय लाईटीशिवाय कुत्र सुद्धा काय थांबलं नसतं. एवढा कुठं नकरा केला म्हणून मुठभर विकरा गोळा झालेला आहे. उस डोंगा पहिले सगळे डोंगा काय बोलला वरची सोंगा डोंगा बघून फुकार झोपीचे व्यर्थ घालू नका. भारूड म्हणजे काय? भारूड म्हणजे भवरूढींचं दर्शन. आतापर्यंत तुम्हाला अनेक पात्र करून दाखवली, अनेक सोंगा आणून दाखवली. ही केवळ तुम्हाला आम्ही बोलीचे इंजेक्शन दिले. घरच्यात चांगली बोल चढली हे बघू नका. मी ऑपरेशन लाव आहे. आता जर कोणी चुकला तर टाका चुकल, टाका चुकला की टाक्यात पू होईल, आणि टाक्यात पू झाला की ऑपरेशन फेल, आणि ऑपरेशन फेल की तुम्ही सुद्धा सक्सेस कोणी हा जागा सोडायचा नाही. भाडून तेवढाच आठवत होता. सावधान वळी सावधान, 10 वर्ष बालपोर 20 वर्षात जाईल हो तारुण्य. अंगी भरला विमान कयाशी नकळे काय साधन. 10 वर्षात बालपणाला खेळता खेळता निघून जातं. 20 वर्षात पदार्पण करतं. नवरक्त असतं, चंचल असतं, सारखं बळा 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 इकडे सुरू करतो इकडे सुरू. त्याच्यापोटी मागवतेच्या पाल मारू. रस्ते चालत नाही, एसटी ट्रेन बसत नाही. चुकून कीर्तनला भारोडाला गेलं माणसावानी मांडी घालून बसत नाही. सारखा वळा 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 टांगडे इकडे ठेवू का तिकडे ठेवू का बुवाच्या वोकाने ठेवू. मग असं करतं आयुष्य काय मग असतं, आणि वय मात्र वाढत असतं. मग वय झाली 25 वर्ष झाली. मुलगा आपल्या बाबाला म्हणतो, बाबा बाबा माझ्या बरोबर मुलांची लग्न झाली, त्यांना 4-4 पिल्लं झाली, माझ्या कधी ओळखणार. बापाला वाटतं इकडे ते करताय, आंतररात्री विवाह करते का लपडं करते का कुणाची पळवण येते. त्या भीतीला मुलाचं लग्न ओळखलं. शुभमंगल आणि सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या थाटात चालय. पूर्वीपासून प्रथा आहे, परंपरा आहे. आपलं लग्न झालं, आपलं जे काय कुलदैवत आहेत, जेजुरी असो, ज्योतिबा असो, तुळजापूर असो, किंवा बाळ्याचा खंडोबा असो, किंवा पालीचा खंडोबा असो, या ठिकाणी पाया पडा जायची पद्धत आहे. बरोबर आहे का? आहे का? बरोबर. पण पूर्वी नवरा नवरी बरोबर म्हातार 2-4 माणसं जायची. आता म्हाता म्हात्रीला कोणच नेत नाही, दोघं देवा जातात गाडीवर. पूर्वी नवरा बायको जर शेतात कामाला निघाला, नवरा बायको पूर्वीची ह्यांच्या वयाची बाबाची माणसं, वयाची माणसं अजून सुद्धा सांगतात की नवरा बायको जर शेतात कामाला निघाले, एक फरलावर नवरा पुढं असायचा आणि एक फरलावर बायको पाठीमाग असायची शिलकट घेऊन. तेवढा अंतर काय ठेवत होते माहिती आहे का? त्यावेळेस एकमेकावर आत्मविश्वास होता. नवऱ्याला माहिती होतं आपली बायको मागच्या मागे दुसऱ्याच्या गाडी बसून जाणार नाही, आणि बायकोला माहिती होतं आपला नवरा पुढच्या पुढे दुसऱ्या कुणाला घेऊन जाणार नाही. हा आत्मविश्वास होता. पण आता आत्मविश्वास न राहिल्यामुळं ही गाडी जरी बसली तरी हिचा हात ह्याच्या मांडी पडल्याशिवाय ह्याचा घेर पडत.
मी नेहमी सांगत असतो बाबा, महिलेच्या सौभाग्याचे 5 अलंकार आहेत. महिलेच्या सौभाग्याचे 5 अलंकार आहेत. एक, महिलेच्या डोक्याला केस पाहिजे. 2, कपाळाला कुंकू पाहिजे. 3, गळ्यात मणिमंगळसूत्र पाहिजे. 4, हातात भांगडी पाहिजे. आणि 5, पायात जोडव पाहिजे. बरोबर आहे का मावशी? पण आता आपल्या सिटीतला जरा बरं आहे, तर थोडं ग्रामीण भागात अजून सिटीत जाऊन बघा, वेणीपणी तसली भानगडच नाही. आता हे कुंकू, आता कुंकू इथे शोध राहिलं नाही मावशी. आता निघली टिकली. टिकली म्हणजे सौभाग्याचा अलंकार नव्हे, टिकली म्हणजे फोल्डिंग नवरा. पाजाशे कपाळावर, नसेल तर भिंतीवर. एखाद्या बाईने तर काळी साडी घातली ना, लाल टिकली लावत नाही मावशी, काळीच टिकली. एवढी टिकली बारीक, पर कपाळ सुरू नाकावर. काही दिवसांना तिला पौर्णिमा टासण्या बघावं लागतंय. ही सौभाग्यात कार्य घ्यायची. आणि त्या टिकलीवालीचा नवरा 35 वर्ष ट्रक खाली जातो आणि परत म्हणते आता कसं करू. आता काय नाही, का टिकली लावू आणि हरी पाटा. ही बांगडी काय सांगत असते? ही बांगडी सांगत असते की माझ्या चरित्रेला कुठं टच होऊ नको. पण आता बांगडी राहिलीच नाही. पहिलवानच बाया, जिंकोने पाडा आला माझा का पहिलवान, जिंकोने पाडा आला माझा का पहिलवान, जिंकोने पाडा आला माझा का लाल. पहिलवानच बाया 5 पायात जोडव पाहिजे. मग असं करता अभिषेक होत असतं, वय मात्र वाढत असतं. मग वय झाले 40, डोळा 40 आली, नेत्राशी बोलत झाली, तळ्याला चालताना काही दिसेल जवळ. 40 वर्ष झाली बाबा, आता काय दिसत का? आता कशाचं परण उगा धुंदाक धुंदाक दिसत. राखेल डोळ्या लका, डोळे तुझा पॉवरफुल होतो. या डोळ्याने माझ्यासाठी आहे वेली, डोळ्याला चांगलं बघितलं नाही, कुठला टीव्हीचा चॅनल सोडला नाही, गाण्याने मासिक डोळ्या फंड काढली नाही. आणि तो म्हणतो धुंदाक धुंदाक दिसत. डांगर गरम करून म्हणजे मोती बिंदू ठळक दिसत. मग असं करता वय झाले 50ची काय सांगू फजती, काळे केस पांढरे होती, तोंडातील गंतपंगाती हालू लागते, तयाला म्हातार म्हणते. 60 वर्ष झाली, 60 नाते आले हातामध्ये काठी, वचवच करून लागत अशी पाठी, तयाची असते घरातील नातवंड पोरटी. 70ची काय सांगावी दशा, बसलेले उठवे ना, उठल्याने त्याचे पुढे चालवे ना. 4-20 मिळून 80 झाली दशा, 300 नदीवचे. नवा पुढे दिला एक पूज्य, वय झाले 90, परे राहिला कशाच शुद्ध. परे वेळा कोण आहे तुझा, या गावचा पाटील माझा, डेप्युटी सरपंच माझा, नगरसेवक माझा, बायको माझी, मुलं माझी, मुली माझ्या. आणि हिरोला सुद्धा पकडूची राजांचा पक्षी उडून गेला आणि पिंजरा रिकामा राहिला. आणि जनता जनार्दन म्हणते तयाला मेला रे मेला, मेला रे मेला, म्हातारा मेला रे मेला, म्हातारा मेला रे मेला, म्हातारा मेला रे मेला. तुमच्याकडे मेल्या माणसं असतात का? आमच्याकडे माणसं मेल्यावर रडतात, आमच्याकडे माणसं मेल्यावर जातात. तुमच्याकडे तशीच काय भागात फरक असतो. ज्या पद्धतीने सायकल पंक्चर व्हावी आणि ते भिंतीला आणून टेकवावी, त्या पद्धतीने म्हातारा सुद्धा भिंतीला आणून टेकावला. आणि त्या म्हाताऱ्याची म्हातारी 4 मुलांना घेऊन आरडत आहे, उडत आहे. ए माझ्या बाबू, त्या देवाचा मुलगा उचलला, त्याला का बघवलेलं आहे? मी काय सांगते तेवढे ज्ञान देऊ नाही का? त्यांच्या गळ्यातलं लाकीट आणि हातातली अगदी तेवढी काढून घ्याय. अरे बेड्या, आयुष्यभर मला बायको माझी, पोरं माझी, त्याला नगावर घेऊन खाली कसा ट्रॅफिक जाम करतोय? वर टोल नाका नाही, सिग्नल नाही, बाह्यवळण नाही, उड्डाण पूल नाही. हा फक्त आपला भ्रम आहे, भ्रम. आपल्या माणसाच्या हातात, एखाद्या माणसाच्या हातात अंगठी असावी, अंगठी. आणि अंगठीवाला जेवणाच्या पक्की सोडलं ना, उगत शायनी मारतं, उगत. हे भातवाले इकडे 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 इकडे, ओ बंदेवाले
इकडे 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 ती भात आणि मंदी कुठं असते अजिबात माहितीच नसतं, पण लोकांना आपल्या अंगठी बघाय म्हणून इथं वाढ तिथं वाढ, इथं वाढ तिथं वाढ, इथं वाढ तिथं वाढ. पण अंगठी घालण्याचं बोट कुणी दिलं, कधी दिलं, याचा कधी कोणी विचार केलाय का? ही हाताला बोट नसती, बोट अंगठ्या कुठे असतं, गुडघे कदरशी शिंगात, ह्याला स्प्रिंगा दिल्या स्प्रिंगा. हा कोपऱ्यातला साधा न बसवता असं सरळ ठेवलं असतं तर कसं खाल्लं असतं आपण? लोकांना म्हणालं असतं खा खा. आणि हात जर असा असतं महिला वर्ग इकडे बघा, हात जर असा असतं तर मिसऱ्या कशा कसल्या असतात? मिसरी ट्रायल करा बरं. हा लय हुशार जात, महिला सारखी जगाच्या पाठीव हुशार जातच नाही. मावशी लय तलब झाली असते ना, माग लय तलब मिसरी झाली असते ना, तव्यावर जात ठेवलं असतं. हे नागायला नाक, हे नाक असं उलट्या डोकं करून लावलं असतं सायलेन्सरमध्ये पाणी जाऊ नये म्हणून. किती छान दिसलं आपण उलट्या नाकाचे. अहो कालचा पावसाचा एक सुद्धा थेंब वाया गेलेला नसता. वृक्षारोपणाला आयती 2 खड्डे तयार झाले असते, पाणी अडवा पाणी गिरवला, वरच्यावर माल लेवल झाला असता, रुमालाची गरज लागली नसती, वरच्यावर माल लेवल झाला असता. मला सांगा केवढ्या केवढ्या सुंदर सुंदर रेखी रेखी मूर्ती कळली कशासाठी? माझी ओळख होती. पण सर्व मूर्ती भगवान झाल्या म्हणून तर बाबा सांगतात सांगोली गुरुदास तुम्ही आता चौडा संसार प्रपंचाची आज धरून सद्गुरू चिकास भजन करा रात्राले दिवस. तुम्हाला वाटत सुटला तर बाहेरून चला असं म्हणून कुणीसुद्धा फाउंडेशन लूज करायचं नाही. मी जोपर्यंत शिट्टी मारत नाही तोपर्यंत कुणीसुद्धा फाउंडेशन लूज करायचं नाही. कुणाला जर फार गडबड झाली असेल तर आपापल्या जबाबदारीने जाऊ शकता. रस्त्याने काय कमी जात झाल्यास मी बिलकुल जबाबदार राहणार नाही. मी आपला फारसा वेळ न घेता अगदी 5 मिनिटात कार्यक्रम आटोपतोय. पण ज्यांच्यासाठी आतापर्यंत आपण थांबलोय तुका म्हणे ते भजनाप्रमाणे काय थोरपण ते झाडावे ते. ज्याला हात आहे त्याला हाताने टाळे, ज्याला तोंड आहे त्याने तोंडाने नामस्मरण करायचे. ज्याला हात असून तोंड असून जर कोणी गैरहजेरी लावली तर त्याला सकाळी आंधळ्याला काय पांगळे आल्या महारोग झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव मी सर्वांना भजन म्हणा सांगितलं. हे पहा मी सर्वांना भजन म्हणा सांगितलं. माणसाने भजन कसं केलं तुम्हाला नमुना दाखवतो. नमुना निघला का यार? निघला कायकाचं काम चालू रस्त्यावर काय करू का? चल जणू काय बुवाच्या मैत्रीला आली. पुरुष मंडळी हातवरती करा. पुरुष मंडळी महिला नाही, फक्त पुरुषच. आणि ज्यांना खरंच गॅरंटी आहे की आपण पुरुषच आहोत आणि ज्यांच्या हातात बांगड्या नाहीत असे केलं का वर हात? एक केला तर सकाळपर्यंत गळून पडल. केलं का? राहू द्या गट उठेपर्यंत असंच. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ
श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा घ्या खाली हात काय काय मगाशीच घेतलं काय काय बहादर म्हणलं असतं ए बुवा ए बुवा तू किती बी कर वाटवाट पट्टे हाय निवार घट पण वागा तुझं सकाळ कनेक्शन कट आणि ते पण मीटर सकट त्याला सकाळी झाल्यावर कळत हे पहा जसं माझ्या पुरुषांनी भजन केलं तसं माझ्या महिलांनी भजन करायचे मावशा हो तुमच्या जीवा बोलतो मी आल्यापासून तुम्ही मला काय दिलं नाही आणि मी काय तुम्हाला मागितलं नाही भजन जोरात करायचे मिसरी कुणी घासली असेल एकीने थुकण्या मावशी इकडे घासली का नाही ना हा सुंदर माझे जाते का फिरत करगारा सुंदर माझे जाते का फिरत गरगारा मावशी कर्लाच्या रानात मशी उदवण्याने म्हणायचं नाही एका लाईनीत म्हणायचं लाईनीत सुंदर माझे जाते का फिरत गरगारा वा भूया गाऊ कौतुक तू ये रे बा विठ्ठला सासू आणि सासरा दिरतो तुसरा भूया गाऊ प्रतारा तू ये रे बा विठ्ठला ए रे बा विठ्ठला ए रे बा विठ्ठला मी सारे सुटला महाग पदरातल्या पदरात बाया मी सारे सुटला एवढ्यात तल्लीन झाल्या तर मी सारे सुटला असं वाटतं मरावर तुमच्या आळंदीत पोटाला गेला मला यावं किती सोन्यासारखी माणसं आहात तुम्ही आल्यापासून गडबड नाही गोंधळ नाही टाळे वाजवा म्हणलं वाजवत नाही भजन करा म्हणलं करत नाही एवढे चांगले रगील लोक आहात हे पहा मी काय मोठा हरिभक्तापर्यंत हिंद केसरी बुवा नाही माझं नाव आहे जगन्नाथ नामदेव खरात मुक्काम पोस्ट यशवंतनगर अकलोज तालुका माश्रे जिल्हा सोलापूर परंतु गुरु की शक्ती और मेरी भक्ती आज जवळजवळ महाराष्ट्राच्या बाहेर केंद्र शासनाच्या वतीने मध्य प्रदेश गोवा राजस्थान गुजरात ह्या 4 राज्यात कार्यक्रम करून आलोय शेवटी सदुरोजचं अधिष्ठान पाठीशी असल्याशिवाय समाजात बोलणं सोपं काम नाही आता पण मी बोलू शकलो बडबड शकलो माझे असणारे परम सद्गुरू हरिभक्त परायण राष्ट्रपती पारितोषिक विजेते ज्यांना माऊलीच्या पालखीसमोर आज 51 वर्ष पूर्ण झाली ते महाराष्ट्राचे लाडके भारूड सम्राट लक्ष्मण महाराज राजगुरू तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांचं संपूर्ण कॅसेट आहे श्रावणबाज फक्त माझा आहे बोलण्याच्या भरात काय चुकी शब्द वगैरे असेल तर उदाहरण करून क्षमार्मित आहे आणि क्षमा करावं या ठिकाणी मला कार्यक्रम करण्याची संधी दिली ते तुमचा श्री दत्तनगर प्रतिष्ठान नवरात्र उत्सव सोहळा 2025 तसेच सर्व कार्यकर्ते आपण ज्यांनी मला आवर्जून फोन केला ते आमच्या आदरणीय माऊली महाराज जाधव यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा खाली बसा मावशी हो मावशी उठू नका उठून गेला काय झालं तर मी जबाबदार राहणार नाही आणि असं झालेलं आहे तुम्हाला सांगू का सांगली जिल्ह्यात आज 48-49 वर्ष आहे अक्षरशः भजन म्हणला नाही सकाळी शाळेच्या पायऱ्या चढताना महाराज अटॅक आला वाणीची ताकद फक्त कुणी उठू नका अजून शिट्टी मारलेली नाही कारण कसं आहे मावशी तुम्हाला म्हणलं ना खाली बसा सगळ्याच्या नजरा तिकडे गेल्या कसं आहे माणसातनं कधी उठायचं आणि जर एकदा माणूस माणसातनं उठला तर त्याला माणसात घेत नाही आता मी म्हणलं मावशी बसा सगळ्याचा नजरा तिकडं कोणाची नजर कशी कोणाची नजर कशी त्यासाठी माणसातनं कधी उठायचं नसतं
या कार्यक्रमासाठी आवर्जून हे ज्यांनी मला हरवण्याची साथ दिली ते आमचे अशोक महाराज गुरु यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तसेच या कार्यक्रमाचा ज्यांनी कोर्स केला ते आमचे घोडे साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तसेच या कार्यक्रमाचा गायनाचार्य ज्यांनी दुसरं केलं ते आमचे आळंदीचे कीर्तनकार आमचे बळीराम महाराज शिंदे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. या कार्यक्रमाचा ज्यांनी मृदंग वाजवला ते मृदंग अलंकार संगीत विशारद आमचे गुरुबंधू संदीप महाराज पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तसेच आमचे जम काका यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. या कार्यक्रमाचे ज्यांनी देवकी या कार्यक्रमासाठी आवर्जून महाराजांनी जी कन्या बोलवली देवकी दिदी याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांच्या संस्थेतले सर्व विद्यार्थी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. साऊंड सिस्टीम यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. दोन्ही बी कॅमेरामॅन यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आमचे चौदार महाराज यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. बघलं का झालं का माणसं म्हणते का बरं झालं हे ह्याची माणसं बघितली आणि आम्ही नसतो तर तुम्ही सुद्धा या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने आला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. जे उठून गेले त्यांना डबल धन्यवाद आणि जे या कार्यक्रमासाठी आलेच नाही त्यांना डबल धन्यवाद.